माजी आमदार झिशान सिद्दीकींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस चौकशी सुरू, सुरक्षेतही वाढ। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यानंतर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी, पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका। पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक। कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही। ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष, तिथे मी सदस्य म्हणून एकत्र बैठक। शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, सुनील तटकरेंचं वक्तव्य। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार। भोर, राजगड, मुळशीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत थोपटे कमळ हाती घेणार। फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई कार्यालयात प्रवेश। गिरीश महाजन यांची तब्येत बिघडली, ताप आल्यानं महाजनांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर, कृष्ण आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर महिला ठाण मांडून पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर तावरे आणि हळणोर यांचा परवाना रद्द। ससूनमधील डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, हंडाभर पाण्यासाठी महिलांचा संघर्ष। विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट, तर 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। झारखंडमध्ये